नसली तरी ज्यांनी गद्दारी करून विजय मिळवलेला आहे तो विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी त्यांनी मिळवला. आणि हे जे पाप आहे त्या पापाला मुंबईकर मराठी माणूस तरी क्षमा नाही करणार. मला आज तुमचा अभिमान आहे की तुम्ही सगळेजण निष्ठेने लढलात. अगदी अक्षरशः आम्ही सगळेजण जेव्हा फिरत होतो तेव्हा जेवणाची खाण्याची फिरण्याची कसलीही जशा त्यांनी सोयी सुविधा केल्या होत्या तशा सुविधा आपण नाही देऊ शकतो. तन मन धन, आपल्याकडे तन आणि मन आहे आणि त्यांच्याकडे फक्त धन आहे. म्हणजे आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण त्याला भाग पडलेला आहे. आणि ही शक्ती आता जी काही एकवटलेली आहे ही शक्ती अशीच एकजुटीने एकत्र ठेवा की जेणेकरून पुढच्या पिढ्याला सुद्धा तुमचा अभिमान वाटेल की अरे माझे आई बाबा असतील, दादा असेल, ताई असेल, हे गद्दार जरी विकले गेले तरी हे माझ्या भवितव्यासाठी पैसे मिळत असताना सुद्धा विकले गेले नाही. हा अभिमानाचा तुमचा केला जातो. हे यश पूर्णपणे मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन त्या विजयाचा श्रेय तुम्हाला देत आहे. असेच सोबत राहा. लढाई संपलेली नाही, लढाई सुरू झालेली आहे. आणि तुमची जी काही जिद्द आहे शेवटी जिद्द महत्वाची असते. जिद्द कोणी विकतची जिद्द कोणी आणू नाही शकते आणि जिद्द कोणी विकत घेऊ शकत नाही. या जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू. मला तर त्याची काही चिंता वाटत नाही. सगळ्यांना मी परत धन्यवाद देतो. असेच एकत्र राहा, मजबूतीने राहा. धन्यवाद. जय हिंद.